शिंदे साहेबांनी विशेष करून कोकणामध्ये एक बारीक लक्ष त्यांनी दिलं। कोकणामध्ये असलेला कोस्टल हायवे असेल, समुद्र किनाऱ्यालगतचा असला हा आपला रस्ता आहे। या रस्त्यामुळे कोकणचं भवितव्य बदलणार आहे, पर्यटन वाढणार आहे आणि मुख्यमंत्री म्हणून MSRDC म्हणून त्यांनी त्यांच्या खात्यामधून ह्या कोस्टल हायवेवरती पहिल्यांदा 8 पुलांची कामं त्यांनी मंजूर केली। जवळपास 3.5-4 हजार कोटीपेक्षा जास्त निधी या 8 पुलांना त्यांनी मंजूर करून दिला। त्यातील माझ्या मतदारसंघामध्ये 3 पूल, केळशीचा पूल असेल, दाभोळचा पूल असेल, बाणकोटचा रखडलेला पूल असेल, या तिन्ही पुलांना त्यांनी जवळपास 750 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करून दिला। दुसरा विषय, कोकणामध्ये सिंचन फार कमी आहे। जवळपास 1.5% सिंचन फक्त आमच्या कोकणामध्ये आहे। माझा मतदारसंघ हा कोकणामध्ये मोडतो, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे ह्यासाठी विनवणी मी शिंदे साहेबांकडे ज्यावेळेला पहिल्यांदा केली त्यावेळेला त्यांनी जलसंधारण विभागाच्या मार्फत माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 8 नवीन प्रकल्प मला मंजूर करून दिले आणि जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त निधी फक्त सिंचन वाढवण्यासाठी त्यांनी मला मंजूर करून दिला। दुसरं, माझ्या मतदारसंघामध्ये दापोली तालुक्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल होतं, त्याचं श्रेणीवर्धन होऊन 100 बेडचं नवीन हॉस्पिटल व्हावं अशी मागणी मी केली होती। त्याला देखील शिंदे साहेबांनी जवळपास 20 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर करून दिला।